मृत्यू समीप आला ओळखायचं कसं? ज्याचा त्याचा आलेलाच आहे बरं का, पण आपल्याला कळत नाही आपला आला. माशी पंख पाकडी तवे हे सरे. मृत्यू समीप आला कसा ओळखायचा? ज्ञानेश्वरीमध्ये योगी लोकांसाठी माऊली ज्ञानोबारायांनी काही खानाखोना सांगितल्या. कानी घालून या बोटे नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. कानात बोट घालायचे, एक ब्रह्मनाद ऐकू येतो. तो आला तर समजायचं ठीक, नाही आला तर समजायचं गडबडे, 9 दिवसात माणूस मरणारे. त्यानंतर इथं बोट लावायचं, एक चक्र फिरताना दिसतं. ते नाही दिसलं तर समजायचं आपलं मरण 7 दिवसावर आलं. भुवया बघायच्या, त्या दिसल्या तर ठीक, नाही दिसलं तर समजायचं मरण 5 दिवसावर आलं. नाही, भुवयाचं 7 दिवस, डोळ्याचं 5 दिवस. त्यानंतर नाकाचा शेंडा बघायचा, तो दिसला तर ठीक, नाही नाकाचा शेंडा दिसला तर समजायचं त्याच दिवशी जय विठ्ठल. नासागरीचे अग्र न दिसता नयनी, म्हणा तिची दिनी रामकृष्ण. एका श्लोकामध्ये सुंदर वर्णन आहे. दीप निर्वाण गंधंच सुहृद वाक्यांच्या रुंधतीम, न पश्यंती न शृण्वंती न जिग्रंती गातायुषः. घरामध्ये आपण देवाला दिवा लावतो, लावतात का तुम्ही? झोपल्या का काय लावतात का? लावतात ना. हा, लावीत जा दररोज. दिवा लावल्याच्या नंतर तेल संपलं की मग दिव्याची वात विझल्या जाते आणि वातेतून धूर येतो आणि त्या धुरातून एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो. बरोबर आहे का? येतो का नाही तुम्हाला? किती किती जणांना येतो? हात वरती घ्या बरं. म्हणजे बाकीच्यांना नाही येत का? आता हात खाली घ्या. किती किती जणांना वास येत नाही? हात वरती घ्या आता. 1 2 3 4 5 6 7. किती किती जणांना येत नाही? घेतले ना तुम्ही हात? आता लक्ष घ्या, ऐकताय ना तुम्ही? जागे आहात ना? हा. ज्याचं मरण जवळ येतं, ज्याचं मरण जवळ आलंय त्याला विझलेल्या दिव्याचा वास येत नाही. घरी जाऊन आपापलं तपासा आता. आकाशामध्ये अरुंधतीचा तारा दिसतो. सप्तर्षी मंडलामध्ये अरुंधतीच्या ताऱ्याला सुद्धा स्थान आहे बरं का. स्त्रियाला जे कमी समजतात ना, सप्तर्षींमध्ये एका ऋषी पत्नीला स्थान आहे, अरुंधती. आजही तो तारा दिसतो पा सप्तर्षी मंडलाच्या खाली. खाली दिसतो का वर दिसतो? कुठे दिसतो काय घेणं देणं आहे आपल्याला, जाऊ दे तिकडं. आता ज्या दिवशी आकाश मंडलामध्ये सप्तर्षींमध्ये अरुंधतीचा तारा असतो, तुम्हाला शुक्राची चांदणी माहित असेल. अरुंधतीचा तारा कशाला माहिती तुम्हाला? अरुंधतीचा तारा ज्याला दिसायचं बंद होतं, तिथून पुढे 6 महिन्यांनी माणूस मरतो. हा, ज्याला दिसायचं बंद झाला, मरण जवळ आलं, ज्यावेळी आता कळेल आता आपल्याला, हे पहा मरण जवळ याची वाट नाही पाहिजे. माणसाच्या वयाला वन हा आकडा लागला तर एका माणसाने वनाचा रस्ता धरायचा असतो. वानप्रस्थ 51 होतं तरी एक्का काय वनात जात नाही. पोरं म्हणतात 52 तरी पोरं संसारामध्ये येवनच. तलाठी ऑफिसला उतारी काढायला सारे म्हातारीच येतं. पहा तुम्ही काय करायचं अजून? बाबा काय नाही म्हणे, अजून 5 एकर जमीन घ्यायची, विहीर खांदायची, 5 एकर ऊस लावायचा आणि बटन दाबलं की ऊसाच्या त्या दांडात पाणी गेलं पाहिजे. त्या ऊसाच्या बारेत म्हाताऱ्याचं मुंडकं अडकिलं तरी संसार पूर्ण होत नाही कोणाचा. अरे कुठपर्यंत 13व्याच्या मिठाईची ऑर्डर देऊन ठेवली नातवंडांनी. कुठपर्यंत जगण्याचे सायस आहेत तुमचे? या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई 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 बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, संसार नगरी बाजार भरला ग बाई 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 बाई.
बाई 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 या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई संसार नगरी बाजार भरला ग बाई मृत्यू समीप आला असं कळताच वाट पाहायची नाही, कोणता क्षण शेवटचा असेल सांगता येत नाही बरं का, अजिबात नाही. दिनचार घडी काजीना दुनिया ही मुसाफिर खाना. वा चाहे लाख करोड़ो आए चाहे कोटि खत्म कराए बस यही चला है जाना दुनिया ही मुसाफिर खाना. कोणता क्षण शेवटचा असेल सांगता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण जगत असताना शेवटचा म्हणून जगायचं. शेवटचा म्हणून मृत्यूचं भय डोळ्यासमोर असावं. आणि मृत्यू समीप आला असं कळताच वैराग्य धारण करायचं, एकांत स्थळी जायचं. आणि एकांत स्थळी गेल्याच्या नंतर काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नियम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण. आणि एकांत स्थळी गेला राजा निश्चिंत झाला, वैराग्य धारण कर. आता पहिला स्कंद संपला, दुसरा स्कंद. या स्कंदामध्ये राजा मी तुला साधना सांगतोय, साधन लीला, साधन स्कंद. राजाला साधना सांगितले. जित्तासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया. हा जित्तासनो आसनावर विजय प्राप्त कर. एका आसनामध्ये एका बैठकीमध्ये जास्त वेळ बसण्याचा प्रयास कर. तुम्ही कथेमध्ये भजन वगळता, मांडी न मोडता. पहा तुम्ही लोक एका तासामध्ये 85 आसनं करीत येतात. 85 थोडे मी सांगते. मांडी घालायची, मग ती मांडी थोडी वर धरायची, हाताने टेका द्यायचा, हाताचा झोका. त्यानंतर मग उजवा पाय पसरायचा, तो आखडायचा, डावा पाय पसरायचा. अग ग ग ग ग ग ग बया 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 बया. दोन्ही पाय आखडायचे, मग त्याची करायची चूल. हे दरिद्रासने बर का, असं बसायचं नसतं. याने दारिद्र्य येतं, लक्ष्मीचा क्षय होतो. इंद्राला का दारिद्र्याला, इंद्र दरिद्रासनात बसायचा. हे चूल करून जे असतं ना असं बसणं दरिद्रासन आहे, त्यात बसायचं नसतं. एका आसनात तुम्ही मांडी मोडताना बसलात तर एक तप होतं तुमचं दररोज. जित्तासनो आसनात जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न कर. जित श्वासो श्वासावर नियंत्रण प्राप्त कर. एक व्यक्ती दिवसाला 21,600 वेळा श्वास घेतो. 21,600. योगी लोक काय करतात, एक 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 बोट. हे पहा, पहिल्या टप्प्यात मी तुम्हाला चिंतन सांगते दररोज, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मग कथा सांगते. हे जे सांगते मी हे भागवताच्या बाहेरचं काहीच नाही, हे सगळं भागवतातलंच आहे. पहिल्या टप्प्यात चिंतन होईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मग कथा. योगी लोक काय करतात, एक 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 बोट कमी करतात. नासा पोटा होणी वारा वाहत तसे अंगुली वारा. इथपर्यंत नाकातला वारा वाहतो, तुमच्या आणि माझ्या सुद्धा इथपर्यंत 12 बोट. योगी काय करतात, एक 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 बोट कमी करतात आणि नंतर मग श्वासही बंद करतात. आणि ज्यावेळी त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत होते, अमृत कुपी, त्यावेळी श्वासाला, त्या योग्याला निर्विकल्प समाधी लागते. त्यांना श्वासाची आणि अन्नाची गरजच पडत नाही. माऊली ज्ञानोबा आहे, संजीवन समाधी येते. कुंडलिनी जागृत कशी करावी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय सगळ्या गोष्टी. श्वासोच्छवासावरती तू नियंत्रण प्राप्त कर. प्रत्येक श्वास घेत असताना सकारात्मक भावना आत लोटायची आणि नकारात्मक सगळा घाण कचरा, ज्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आहेत ना त्या सगळ्या बाहेर लोटायच्या श्वासोच्छवास घेत असताना. जित संगो संगावरती विजय प्राप्त कर. संगम त्यक्त्वा सुखी भव. सगळ्यात वाईट संग आहे तो म्हणजे मीचा संग. या मीचा त्याग करणं. आणि त्यानंतर जितेंद्रिया, हा इंद्रियावरती विजय प्राप्त कर.
सगळ्यात मोठं कठीण आहे. कदाचित माणूस इंद्रिय ताब्यात घेईल, पण मन नावाचं इंद्रिय हे ताब्यातच येत नाही हो. मन नावाचं इंद्रिय तुकोबराय खंत व्यक्त करतात. न होय निग्रह देहासी दंडन, नवजी भूक तहान सहावली, तरी नित्यानित्य करी आळवण, माझा अभिमान सो द्यावा. देवा सगळ्या इंद्रियाचा निग्रह केला, पण मन नावाचं इंद्रिय चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम, मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुति मा मदो. बड़ा चंचल है, ऐसे तेरा भजन करूं, जितना इसे समझा इतना इसे समझाओ, उतना ही मचल जाए. राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, गए धूल जो मिल जाए.